तरुण तुलसी मालां कंदरं कंचनोत्तरं सदैव बोधहासं श्रीस्थलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां परं पुण्डरीकाय भद्रं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तं आनन्दभङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नाम नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानन्दं विश्वं अलन्दिवल्लभं सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः कलावद्य जीवोद्धारकावतारं कलङ्कान्ततेजोदि कामोदिवक्त्रं कलानिश्वादा पुनदार्धदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या अतुलित बलधामं हेमशैलापदेयं धनुजीवन कृशानं दानिनां अग्रगण्यं सकल गुण निधानं माराणां वरिशं रघुपतिं प्रियभक्तं मातृजातं नमामि रामो राजमणिः सदा विजयते रामो रमेशं भजे रामेणाभिहता निशाचर चमु रामाय तस्मै नमः रामाय तस्मै नमः कंठी राहो नाम हृदय अखंडित प्रेम
हृदय अखंडित प्रेम ऐसे काही गावे दान आलो शरण आलो शरण ही बरोबर संतांचे पायी वेळोवेळा ठेवी डोळी असे काही दावेदार तुका म्हणे तरे भवसिंधू एका सरे असे काही दावेदार आलो पतित शरण विठ्ठल देवचे सुप्रसिद्ध महासाधू विश्वबंधू विश्वसन श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा तुकोपनिषदामध्ये म्हणजे अभंग गाथ्यामध्ये 4 शब्दांचा छोटासा परंतु काही मागणीपर प्रकरणातील हा प्रस्तुत अभंग सेवेसाठी निवडला आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या सुप्रसिद्ध अभंगाद्वारे आपलं आराध्य दैवत आपलं उपास्य दैवत जे भगवान पंढरीराय त्यांच्याकडे जन्मोजन्मीची सेवेची साधना अखंडपणे अव्याहतपणे त्यांची चालू आहे आणि याही जीवनामध्ये ज्यांनी सारं जीवन एका भगवंताच्या सेवेमध्ये घालवलं आहे त्या तुकोबारायांना मागण्याचाही अधिकार आहे. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय सेवा हो सेवाच नाही तर याला मेवा कसा भेटेल नाही. परमात्मा सेवा संसार असो काय त्याच्यामध्ये सेवा ही परमो धर्म आपलं धर्मशास्त्र सांगते. सर्वात मोठा धर्म कोणता आहे तर तो सेवा आहे. मग दीन दुबळ्यांची अनाथ अंधपंगूंची करा माता त्यांची करा आणखी कोणाची करा. श्वान शुक्राची सेवा केली तर ती व्यर्थ जात नाही. जनावरांची सेवा गायची सेवा गोमातेची सेवा केली तर बैलाची सेवा केली तरी व्यर्थ जात नाही. त्याच्या जीवावर सारा कुटुंब सुखा समाधानाने जीवन जगतो. मग या जगामध्ये सेवा कधीच व्यर्थ न जाणारी आहे. म्हणजे ज्यांना धर्मशास्त्र नाही कळालं तरी चालेल पण एवढं कळालं तरी चालेल की सेवा हा खरा मानवाचा धर्म आहे. सेवा हा खरा मानवाचा धर्म आहे. म्हणजे जे धर्ममंडप असतं किंवा हे धर्मकार्य जे असतं हे चाललं आहे ते काय आहे तरी धर्मकार्य. याच्यामध्ये प्रत्येकाने आपली सेवा केली पाहिजे आणि या सेवेने तो भगवान परमात्मा न दिसणारा निर्गुण निराकार परमात्मा प्रसन्न होतो. काय केल्याने दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. बघा आपल्या घरामध्ये माता पिता वृद्ध आहेत जरूर आहे पण मुलाने जर स्वतःची कमाई जर घरात आणून त्यांच्या हातात दिली ना मग ती अल्प असो वा फार असो पण सन्मार्गाने जर आणलेली असेल ना तर त्या माता पित्यांना जेवढा आनंद होतो ना तेवढा भगवंतांना सुद्धा काय होतो तर आनंद होतो. धर्मकार्यामध्ये सेवा केली समाजामध्ये देशामध्ये जगामध्ये सेवा केली म्हणून शास्त्रकार वर्णन करतात सेवा ही परमो धर्म हा. म्हणून सेवेसाठी ज्यांनी सारं जीवन वाहून घेतलं त्यातला पहिला वर्ग आहे तो म्हणजे संतांचा. तो कोणाचा वर्ग आहे तर संतांचा. आपण जीव आहोत आपल्याला आपलंच पडलं आहे. एकाला विचारलं तुमचं काय आम्हाला आमचं पडलं आहे ते आम्ही शेजाऱ्याचं काय बघायचं याचा अर्थ आहे आपलं मुली लेकरे घरदार माझे वडीची पंढरपूर त्याला त्याचं 4 भिंतीचे आपलं एवढंच जग संकुचित आहे. त्याची विशाल आणि विस्तृत बुद्धी वा विचारधारा नव्हे दृष्टीच नसते. त्याला 4 भिंतीचे आपलं कुटुंब हेच काय तर त्याला जग वाटतं. पण संतांचं तसं नाही. संतांचं वसुदैव कुटुंब सारं जग हे संतांचं कुटुंब आहे. सर्व जगावर प्रेम करणारे आणि सर्व जगाच्या हितासाठी सुखासाठी त्यांनी आपलं जीवन संसार उद्ध्वस्त करून घालवलं. म्हणून तर आज त्यांच्या काळामध्ये हार आहे. त्यांच्या पायावर सारं ब्रह्मांड काय होतं तर नतमस्तक एवढंच काय. पण तुकोबारायचं वर्णन करतात एका अभंगामध्ये जयाने घातले असुर तोरडी
तो आम्हाशी जोडी दोन्ही कर. संतांना जर पाहिलं ना, देवादिदेव परमात्मा हे ब्रह्मा विष्णू महेश्वर सुद्धा हे सर्व ब्रह्मांडाचे नियामक आहेत. कोणी जन्माला करतात, कोणी पालन करतात आणि कोणी काय करतात तर त्याचा उद्धार करतात. ते सुद्धा संत वैष्णव भक्त ज्याच्या कपाळाला गोपीचंदन आहे, तुळशी माळा आहे, दोन्ही ती धर्माने जातो, माता पित्यांची सेवा करतो, नवे नवे सर्व जगावर प्रेम करतो. याचा अर्थ सर्व जगावर मनापासून अंतःकरणपूर्वक प्रेम करतो. तो भगवंताला प्राणापेक्षा आवडतो. कशावर म्हणाल तर तेही प्राणा करवते, आवडते ही निरोते, जे भक्त चरित्रात ते प्रशंसिते. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायात भक्ती योगामध्ये या उदाहरणाला पुष्टी देतात. मोगी म्हणतात, भगवान म्हणतात भक्त नाही कसाही सामान्य असो, तो राहायला झोपडीत असो, त्याच्या अंगावर वस्त्र सुद्धा नीट नसो, त्याचा संसार सुद्धा फाटका तुटका असो, पण मला तो माझा प्राणापेक्षा काय आहे तर प्रिय. जसं मातेला आपलं बाळ प्राणापेक्षा प्रिय आहे, म्हणून तर जगात तिला आई म्हणतात. बघा उन्हात जर चाललं ना शेतात, जर ती माई चालली ना आई, तर आपल्या कडेला असणार बाळ आपला माथा उघडत ठेवते आणि बाळाच्या माथ्यावर काय करते तर आपला पदर घालते, म्हणून तिला आई म्हणतात. म्हणून तिला काय होया ब्रह्मा विष्णू महेश्वरांना आई नाही म्हणून घरोघर फिरतात, पण जगात त्यांना कुठं आई मिळाली नाही. बघा भगवान शंकरांना आहे कुठं आई, त्या महाविष्णूंना नारायणाला आहे का कुठं आई. अवतार असेल, रामाला असेल, कृष्णाला असेल, अवतार झाले, पण मूळ स्वरूप जे आहे ना त्यांना आहे का कुठं आई. आता पिता जन्मदाता नाहीये, ते स्वयंभू आहेत. म्हणून घरोघर आता माता आणि पित्यांच्या रूपाने त्यांनी जन्म घेतला आहे. म्हणून आपल्या आईकडे पाहताना तिच्यात देव दिसला पाहिजे, पित्याकडे पाहताना त्यांच्यात काय दिसला पाहिजे, पांडुरंग दिसला पाहिजे. आम्ही उगीच वारी इकडे तिकडे भटकतो नाही का. आम्हाला वाटतं सर्व ग्रंथ रामदास स्वामी महाराज सुद्धा दासबोध ग्रंथामध्ये वर्णन करतात, बहु हिंडता बहुशी न झाला, पुष्कळ जीवनभर हिंडला पण घरातली आईच कळली नाही, पिता कळला नाही. आणि इकडे जर जाऊन सांगायचं झालं ना तर मग काय काय कळलं. जगातला देव ज्याच्यात आहे ना, बहुनाम जन्मनामांते ज्ञान वात्मा प्रपद्यते वासुदेव सर्वमेधी महात्मा सुगुणवा. त्याला दुर्लभ महात्मा म्हणतात. दररोज धक्का देऊन गावात फिरणार नव्हे, जन्मच्या जन्म घेतलं तरी तो भेटणार नाही असला महात्मा म्हणतात. कोणाला तर त्याला आम्ही नाही सांगत, भगवान भगवद्गीता शास्त्रात वर्णन करतात. त्याचा अर्थ आहे त्यातील हा श्लोक आहे बहुनाम जन्मनामांते, किंवा आणखी श्लोकाला आहे अनेक जन्म संसिद्ध असतो तो यात परामगती. अनेक जन्मच्या जन्म घेतल्यानंतर ज्याने साधना केली, नवे नवे सेवा केली ना, सेवेने देव झाल्याची उदाहरण आहे. कोणाची पांडुरंगाची सेवा करा, अन्य कोणाची करा, हे सगळे हरिहरादी त्याचेच अवतार आहेत. ही जगदंबा सुद्धा कोणाचं रूप आहे तर त्या निर्गुण परब्रह्माचंच आहे. त्याचं अध्यात्मशास्त्रात थोडं जर आपण सखोल चिंतन केलं ना तर सर्वात मूळ आपलं हिंदू धर्माचं वेद आहे. वेद काय सांगतात तर हे बघा उपनिषद आहे, ईशावास्य उपनिषद, कठोपनिषद आहे, त्याच्यामध्ये वर्णन आहे ईशा वाश्यम विधान सर्वम सर्वम खरीदम ब्रह्म. सगळीकडे काय आहे तर परब्रह्म आहे. तुमच्या आमच्या हृदयात ते सगळीकडे हरी दिशे जनिवनी अमौल्य हरिपटात म्हणतात ना. याचा अर्थ मग हे सगळीकडे भगवंताचं सर्वा घटी राम देहा देवी या सगळ्यांच्या देहात भरलाय. तो कोण आहे तर आपला शत्रू असला तरी त्याच्या हृदयात कोण आहे तर तोच राम आहे. त्याच्या स्वार्थाने तो शत्रू बनला आहे. हे बघा मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, आपल्या हितासाठी आपण जर कोणाच्या आड आलो ना तर आजचा मित्र उद्याचा शत्रू बनतो नाही. काल मित्र होता, आज जवळून गेला आणि उद्याचं भांडायलाही उठलं. याचं का घडलं? त्याच्या स्वार्थाच्या आड आपण आलो नाही का. फक्त एवढा फरक झाला नाही. त्याच्या स्वार्थाच्या आड कोण आले तर तुम्ही आला, म्हणून तुम्ही सुद्धा कोण झाला त्याचे जन्मभर. मला वाटतं एका ताटात थोडी संख्या. मग याचा अर्थ जग हे असंच आहे. स्वार्थाच्या आड जर कोणी येत असेल तर मनुष्य माता पित्याला सुद्धा धक्के घालून बाहेर पडतो. याचा अर्थ मग तुमची आमची काय करा. म्हणून या जगामध्ये एक केवळ परब्रह्म सगळीकडे भरलेला असताना सुद्धा आता मला ज्ञानेश्वरी तुम्हाला काही सांगायची वेळ येईल आपल्याला. हे बघा आमचे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. साधा सोपा भावार्थ आहे. दिवा तेव्हाच लागला जातो, दिवा तेव्हाच लागला जातो, प्रज्वलित केला जातो. त्याला वात पाहिजे. काय पाहिजे? पहिली
दुसरी निरंजनी पंचारती किंवा समयी लहान मोठी कशी असो, मला वाटतं त्यात पुन्हा ते तेल सुद्धा म्हणजे जीवन सुद्धा पाहिजे. आणि याचाच अर्थ त्यांना पेटवण्यासाठी काळी पेटी म्हणजे आग पेटी सुद्धा पाहिजे आणि पुन्हा पेटवणारा सुद्धा पाहिजे. नाही तर मग बोधक अग्नी धान्य झाड्या घरे पाक पिशवी भरून आणलं बाजारातून, नाही का आपल्याकडे सोमवारचा बाजार आहे, हे सगळं पिशवी भरून आणलं, पण आणून ठेवून काय करायचं त्याला? उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक या सगळ्या गोष्टी व्हाव्या लागतात. ही सामग्री असावी लागते तेव्हा स्वयंपाक तयार होतो. तसा होतच नाही. एक अभिनय एक कामा नाही, एक असेल तर एक नाही, दोन्ही असतील तर मला वाटतं त्यांचा उपयोग नाही, सगळेच असावे लागतात. मग परमार्थ सुद्धा मी एकट्याने करी म्हणा तर चालत नाही, हे त्याला सुद्धा काय असावे लागतात तरी हे सगळेच असावे लागतात. म्हणजे समाज कार्य याला धर्म कार्य देखील म्हणतात, याला धर्म मंडपही म्हणतात. मग धर्मासाठी जगावं, धर्म करत करत जगावं आणि धर्मासाठी मरावं, त्यात मोक्ष म्हणजे देव आहे. धर्मशास्त्र सांगते येतो धर्मस्तत्व जया. या भूमीवर धर्माचाच काय झाला आहे, जय झाला आहे आणि धर्माचा कधी पराजय झाला नाही. साधं सोपं उदाहरण सांगता, महाभारत पाहता तुम्ही तर ऐकलं असेल कथा कीर्तनामधून, भगवंतांचं चरित्र आहे ते, त्यांच्या प्रिय भक्तांचं आहे. एका बाजूला 5 पांडव तत्पुंजी आणि एका बाजूला तर 11 काय अक्षयोनी सैन्य आणि एक एवढा बलाढ्य आहे. भीष्माचार्य तर स्वेच्छामरणी आहे, त्यांना कोणीच ब्रह्मांडात मारू शकत नव्हतं. यांना मारायचं कसं? तरी सुद्धा 5च पांडव जगतात आणि हे सगळे काय होतात तर नष्ट पावतात. त्याचे कारण आहे अधर्माचा कधी जगात काय झाला नाही तर जय झाला नाही. म्हणून मनुष्याने आपली नीती धर्म कधी सोडू नये. त्याने जगाने शेजाऱ्याने सोडले म्हणून आपली सोडायची काय गरज आहे? शेजाऱ्याने सोडले म्हणून आपण नीती धर्म सोडू नये. ज्यांनी ज्यांनी धर्म सोडला ना, ज्ञानोबा त्याच्यामध्ये वर्णन करतात ज्ञानेश्वर, आगा स्वधर्म हा तरी लोकाला तरी सर्व सुखाचा धारा मोडला, जैसा दीपा सवे हरपला प्रकाश काय, दीपा सवे हरपला प्रकाश काय. दीप प्रज्वलन केला आहे, दिवा प्रज्वलित झाला आहे, प्रकाश पडला आहे, पण जर कोणी त्याला हात मारला त्या क्षणाला प्रकाश जातो आणि काय राहतो खाली अंधार. जैसा दीपा सवे हरपला प्रकाश उदय, ज्ञानोबा ज्ञानेश्वर प्रतिपादन करतात. मला वाटतं मग माऊली वर्णन करतात तसं दिव्या बरोबर काय होतं तर तो दिवा विजला की प्रकाश जातो. ते काही नवीन निराळे सांगायची गोष्ट नाही. मग तसं धर्म सोडला नीती सोडली त्याने जीवनात वाटेल ते करू द्या, सगळं मिळतंय. महाभारत काय व्हायचं ते दुर्योधन सुद्धा आता मारणार आहे इथपर्यंत जाऊन पोहोचला, पण या अश्वत्थाम्याला राहवलं नाही आणि त्याने सांगितलं मी 5 पांडव ठेवणार नाही. झोपेतच द्रौपदीची 5 मुलं काय केली तर त्याने मारली. ठाईची समाप्ती ठाईची समाप्ती आणि मला वाटतं कर्मधर्म संयोगाने त्याला पकडून आणण्यात आलं. द्रौपदी मातेने सांगितलं थोडा म्हणाले माझ्या 5 पुत्रांचं जे दुःख आहे ना तेवढंच याच्या मातेला सुद्धा होणारच आहे. मग एक माता दुःखी झाली तर तिला कशाला करता दुःखी? माझ्या प्रारब्धाने जे घडतं ना जगामध्ये, कोणी जर म्हणत असेल ना मी याचं हे करेल ते करण्याचं त्याचं स्वाधीनच नसतं. करता करिता कोण आहे तर तो परमात्मा आहे, तो देव करतो. त्याचा अर्थ असा आहे देव बघा कबीर जी कहते हैं जितने तारे गगन में उतना शत्रु होए, सब दुनिया उलटी हो गई तो बाल न बिंगा होए. उठाला पकडून आणण्यात आले. भगवंतांनी सांगितलं वेळ नको. त्याच्या मस्तकामध्ये एक दिव्य मणी होता. तुम्हाला सांगितलं त्याच्या डोक्यामध्ये गदाकार तो मणिकार दिव्य आणि आपल्या त्या तुमच्या त्या काय द्रौपदीला नेऊन गेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला काय करायचं हाकलून द्या म्हणले आणि त्याला शाप दिला भगवान गोपाल कृष्णाने. तू चिरंजीवाच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचा असतील नाही का? आतापर्यंत किती चिरंजीव झाले? 7 चिरंजीव झाले. पण पहिल्या क्रमांकाचा असतील तर कशासाठी? सुख भोगण्यासाठी नाही तर यातना दुःख भोगण्यासाठी. म्हणून डोके सडलेल्या अवस्थेत
त्याला सांगितलं तुला या ब्रह्मांडात चंद्र सूर्य आहेत ना तोपर्यंत कुणी मानवही भेटणार नाही आणि तुला कुणी औषधोपचार करणारा देखील वैद्यराज कुणी भेटणार नाही. इतकी तुझ्या अंगाची दुर्गंधी होणार आहे सुटणार आहे तेव्हा तुला 7 चिरंजीवाच्या यादीत पहिला करतो. म्हणून तर अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमान शतभिषणा कृप परशुरामश सप्तैते चिरंजीवेना ही 7 चिरंजीवाची यादी मी तुमच्या समोर ठेवली आहे. त्याच्या पहिल्या क्रमांकाचा त्याचा मानकरी आहे पण यातना दुःख भोगण्यासाठी 100 वर्ष झाली नाही. टेंबे स्वामींना हिमालयात तप करताना त्यांना भेटला होता पण दूर अंतरावरून त्याची दुर्गंधी येत होती. त्यांनी इकडे आल्यानंतर सांगितले 100 वर्षापूर्वी उदाहरण 5000 वर्षापूर्वीचा अश्वत्थामा आता 100 वर्षापूर्वी भेटल्याचं वर्णन. टेंबे स्वामी म्हणजे दत्तात्रय महाराजांचे अवतार आहे. तुम्ही गुरुजी यांचं पाहिलं तर बरं होईल आपल्याला. हे बघा याचाच अर्थ असा आहे म्हणून वाईट कर्म करणारा अधर्माने आणि तिने जीवन जगणारा त्याची ही जीवनाची शोकांतिका आणि दुर्दशा होते. आपली होऊ नये ना म्हणून नीती धर्म कधी सोडू नये. बघा साक्षात जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतो. आपण पुरुष करूया आपण. हे बघा आमचे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवंतांचे निष्ठावंत भक्त. खरं पाहिले तर वैकुंठात राहणारे आम्ही वैकुंठवासी आलो याच्या कारणाशी बोलले जे ऋषी साचू भावे म्हणताय धारू संतांचे मार्ग. वाटेवर नाट्य करणं सोपं आहे वाटेवर खड्डा खोदणं सोपं आहे पण वाट झाडणं परमभाग्याची गोष्ट. याला सेवा म्हणतात. यालाच काय म्हणतात सेवा म्हणतात आणि याला संतपणा देखील म्हणतात. कारण संत जर भेटले ना तर आपल्या उद्धाराचा आणि संसाराच्या सुखाचा सुद्धा मार्ग प्रारब्ध वाईट असू द्या तरी तो मार्ग मोकळा होतो. मार्गात अडचणी कधी येत नाही. मलाही वाटतं माझं मुलं बाळ घरदार सुखा समाधानात असावं पण असं काही गत जन्मात करून ठेवला आहे कर्म की आता मला कपाळावर हात मारून देण्याची पारी आली. रडावं लागतं एवढं दुःखी यातना भोगाव्या लागतात. मग तरी सुद्धा संत जर भेटले तर ती वाईट कर्मे जळून जातात आणि मला वाटतं संतांच्या नुसत्या कृपा दृष्टीने त्यांच्या सेवेने त्यांच्या दर्शनाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले आणि मला वाटतं जर त्यांच्या मुखातील 4 शब्द जर उपदेश ग्रहण केला ना तर मला वाटतं त्याने जन्मांतराचं कल्याण होते. त्याचा एवढा लाभ संत दर्शनाचा आहे. काय लाभ आहे संत दर्शनाचा? संत दर्शनी हा किंमत म्हणा तर भांगारची काय किंमत आहे? 10 रुपये 2 रुपये 5 रुपये घेतली. पण त्याला कर्मधर्म संयोगाने प्रारब्धवशात कोण भेटलं तर पोलीस भेटलं.
आणि परिसराला नुसतं स्पर्श झाल्याबरोबर त्या गंजलेल्या लोखंडाचं काय झालं बरं? काळा कुठं रंग गेला, आता पिवळा धमक झाला नाही, सोने झाला ना तो, नाही काय? परिसाचे अंगे सोने झाला गळा, परिसाचे अंगे सोने झाला गळा, नाही का? तुकोबरा एका अंगात म्हणतात वाकडा फेकून मारलेला सुद्धा गळा त्या परिसाला लागल्याबरोबर काय झालं तर तसं संतांचा द्वेष मत्सर जरी केला तरी सुद्धा त्यांच्या जवळ जरी गेला तरी सुद्धा त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय संत महिमा आगाध आहे. संतांचा महिमा तो बघू दुर्लभ शाब्दिक नाही येते एवढा संत काय मग त्यांचा महिमा वाणू वारंवार हरिभक्त थोर घुमंडळी साधू थोर जाना साधू थोर कशा करता आले म्हणाल तर दुसऱ्याला तारण्यासाठी संसार सागरात बुडालेले हे संसारिक असंख्य जीव आतापर्यंत जे गेले ना पत्रकारांनी काही सांगू देत कैलासवासी झाले स्वर्गवासी झाले कोणालाच माहित नाही कुठे गेले नाही का जे गेले ना आतापर्यंत जग सोडून पत्रकार काय करतात कैलासवासी वैकुंठवासी स्वर्गवासी लावतात पण त्यांना कोणालाच माहित नाही कुठे गेले त्यांनी काय कर्म करून ठेवले त्यावर त्यांना गती आली नाही म्हणून कर्माणि गो गच्छन्ति जीव एका कर्माणि गो गच्छन्ति जीव एका महाभारतामध्ये एक श्लोक आलाय धनानि कोमो पशवत्य गोष्टी आर्याग्रह जनस्मशाने बघा धन पूर्वीच्या काळी जमिनीत ठेवत होते आता धनाने बँके झालं नाही पण शेवटचा मला वाटतं तिथं वर्णन आलं आहे त्याच्यामध्ये कर्माणि गो गच्छन्ति जीव एका जसं कर्म असेल ना तशी त्याला गती मिळते म्हणून तर नीती धर्म हा संतांनी सांगण्याचा वसा घेतला आहे केलं कर्म झाले ते भोगा तारण्याची चिंता ज्यांना लागली आहे तळमळीने उपदेश केला कधी कधी लागोनिया पाया मला घरी टाळी बोला हाता पायाला लागले पण बाबा हो विठ्ठल विठ्ठल म्हणा त्याचं कारण काय आहे त्याच्याकडे जीवाचा उद्धार उद्धरिदात मनात्मानं न आत्मानं अवसादे आत्मैव आत्मनो बंधुरात्मैव आणि पुरात म्हणाला भगवान गीताशास्त्र वर्णन करतात अर्जुनाला जन्माला येऊन ज्याने जर उद्धार केला नाही आणि मोक्ष नावाची संपत्ती जीवनात मिळवली नाही म्हणजे देव मिळवला नाही तर याने काही मिळवलं नाही याने काय तर आला तसं केला म्हणायचं नाही हात धारोनिया जाती पात्र होती दंडाची आणि पुढे अवघड यमदंड आणि गेल्यानंतर तिथे सुख नाही महाराज तर तिथे यमासारखा दंड देणारा दंडदाता आहे
आणि नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढीचा कुणी प्राण ओढा सापणे जैसे झाल्या चोर यातना घरी देतो. तुकोबराने एक काही दृष्टांत त्याच्यामध्ये दिले आहे. जसं एकाने चांगली मशागत करावी आणि गावाजवळ शेत असावं आणि मला वाटतं एकाने हळूच त्याच्या शेतात रात्रीचं काहीतरी आपलं गाढव सोडून द्यावं नाही का आणि मला वाटतं मग काहीतरी आणि ते जर मालकाने जर पाहिलं ना शेतमालकाने तर मग मात्र घरी जाऊन त्याची काही व्यक्ती जाते नाही काय आणि मग काय त्याचा सत्कार होत नाही. तरी असाच अर्थ ओढा सापडे जैसे धन्या. आणि दुसरे एक उदाहरण सांगितलं ते म्हणाले गर्दीत चोर नसावा. चोर आपल्यातच असतात ते कधी कधी आपणच असतो कधी कधी आपणच काय असतो तर कोणाचं काय सांगता येईल कोण चोर आहे ते जगात नाही. पंढरपूरला गेल्यानंतर गंजाई असतो बारकऱ्याचं गाभाळे उचलतात चोरच कळत नाही जगात कोण चोर आणि कोण कळतच नाही अवघड आहे ठीक आहे. तर त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराजाचं वर्णन करतात ते म्हणतात चोर यातना घरी येतो आणि जर त्याच्या दुर्दैवाने तो जर समाजात सापडला ना तर मग चांगला हिरवा नाही तर पिवळा सुद्धा होतो. अगोदर हिरवा होतो आणि पुन्हा कसा होतो चांगला पिवळा होतो. माहिती हिरवा आणि पिवळा कशाला म्हणतात नाही का. मारून मारून त्याला काय केलं जातं तर नाही का बेदम मारहाण केली जाते म्हणून त्याला हिरवा रंग येतो. आणि मला वाटतं पिवळा रंग आणखी पुढे जाऊन सांगण्याची काही गरज नाही. त्याचाच अर्थ असा इतका मार दिला जातो तसं तो यम काय करतो तर त्याची कीव करत नाही. मारीची थोडीशी थोडीशी निठुरा 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 यमाची करा प्रभुता यमाची करा प्रभुता मारीची थोडीशी थोडीशी निठुरा मारीची थोडीशी थोडीशी निठुरा मारीची थोडीशी थोडीशी निठुरा मारीची थोडीशी थोडीशी भगवंत अर्जुनाला उपदेश करताना भगवद्गीतेमध्ये वर्णन करतात यम लब्धा परम लाभम न मन्यते अधिगंतता. माझी प्राप्ती म्हणजे भगवंताची प्राप्ती मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर ज्याने करून घेतले ना त्याला पुन्हा मिळवण्याचं काही शिल्लक राहत नाही. घर भरून ठेवली ना गाव तरी सुद्धा याला मारीती तोडीती एकतर नेतानाच मारीत तोडीत थोडीत नेणार त्याचं नाव यमदूत नाही का. त्याचं नाव आपल्याला दिसत नसते म्हणून तर काही माणसं हातपाय गोडून काय ते ओरडून मारतो. त्याचा अर्थ असा आहे त्याला यातना जरूर होतो. त्याचाच अर्थ असा आहे मग या जीवाच्या जन्म जन्मांतराच्या यातना कळी काळापासून वाचवण्यासाठी संतांना की वेते करून आहे पुढे ते हे जन चांगल्या मनुष्याला जगात दुःख पावत नाही त्याचं हृदय कोमल असते मृदू जैसे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. त्याचाच अर्थ असा आहे म्हणून साधू संतांचं हृदय मऊ असतं लोण्यासारखं असतं आणि ते करुणाग्र असतं. त्यांना जगात दुःख पावत नाही म्हणून त्यांना किव आले आणि वरून खाली आले आणि त्यांना येण्याची गरज नाही आपल्यासाठी आले. जगद्गुरु तुकोबाराजांचं वर्णन करतात जगाच्या कल्याणा संतांच्या Yeah.
माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. ही तुमचीच आहे, तुम्ही माता पिता आहात, पण तुम्हालाही आवडतात का? तर भगवान म्हणतात नाही. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्तेन प्रिया न वैद्याचा तो काय राजविद्याराज गुरुगा म्हटलं. तिथे भगवान म्हणतात सारे जग मी निर्माण केले, ही जन्माला घातली, पण माझी आवडती नाही. म्हणून तर एका वेळेला कोटी गेली तरी देवाला त्याचं रडू नाही. पण भक्त जर असेल ना तर मला वाटतं एका मध्ये समुद्रात मंगळवेळेची भिंत अंगावर पडली तर चोखोबाराय त्यात सापडले. आणि चोखोबारायने आणण्यासाठी नामदेव महाराजांना पाठवलं, आपल्या अंगावरचा पितांबर दिला. आणि जेव्हा चोखोबारायने ते असते त्यांनी ओळखून, माहित आहे कसं ओळखले ते आणल्या त्यावेळेला धसाढसा परमात्मा रडले. त्याचा अर्थ विटेवर असणारा पण आपल्याला तो निर्गुण निराकार दिसणारा नाही, जो हलत नाही बोलत नाही असा परमात्मा. आपण जर हार गेला तर पेढे नेले तर पुढे हात करत नाही, तर याचा अर्थ असा परमात्मा. पण धसाढसा याचा अर्थ भक्तासाठी. म्हणून देवाला त्याचे भक्त फार प्रिय आहे. अहम भक्त पराधीना. हे बघा, देवाधीनम जगत्त्रय. 3 भुवने आहेत. शास्त्र सांगते स्वर्ग मृत्यू आणि पाताळ 3 भुवने आहेत. पण या 3ही भुवनामध्ये नाही का देवाधीनम जगत्त्रय, ते देवाच्या अधीन आहेत. हे सगळं कोणाच्या स्वाधीन आहे? जे कोणाच्या स्वाधीन आहे त्या देवाच्या. स्वर्ग कोणाच्या स्वाधीन आहे? त्याच्या. पाताळ कोणाच्या? सप्त पाताळ आणि सप्त चतुर्दश लोक आहेत. तर सांगत होतो ही सगळी त्याच्या स्वाधीन आहेत ना. पण तरी सुद्धा भगवान म्हणतात माझं काहीच चालत नाही त्यांच्या पुढं. कोणाच्या पुढं? तर माझ्या भक्तांच्या पुढं. म्हणून म्हणतात अहम भक्त पराधीना. आणि गीता शास्त्रात राजयोगाने सांगताना ते म्हणतात नमे भक्त प्रणश्यति. माझ्या भक्ताचा नाश कधीच होत नाही. याचाच अर्थ तो भक्त आहे. म्हणून तयाचा हरिक मारे देवा, तयाचा हरिक मारे देवा. कन्या पुत्र होते नारायण श्रीहरी परमात्मा वैकुंठाधीश कैलासपती परमात्मा. त्याच्याकडे पाहिलं की तसं आईने आपल्या बाळाकडे पाहिलं ना, न खाता तिचं पोट भरतं. कोणाचं परिस्थिती तशी राहिली नाही. पण मागे काही वर्षापूर्वी जर पाहिलं ना, एक 40-50 वर्षापूर्वीचा काळ तसाच होता. तर मला वाटतं स्वतः अर्धपोटी राहून बाळाला घास भरवणारी माता किती धन्य म्हणायची. म्हणून त्या मातेचा पहिला क्रमांक घातला आहे तुकोबारायांनी. आणि नंतर पित्याचा. धन्य माता नंतर पिता घातला, याचा अर्थ आहे. म्हणून जिने जग दाखवलं ती माता धन्य आहे. भूमेर गरी अशी माता स्वर्गात उच्चतर पिता. स्वर्गापेक्षा पिता उच्च आहे आणि या भूमीपेक्षा माता श्रेष्ठ आहे. एवढी पृथ्वी आहे ना. तू कमल माता पिता गोरो. तुम्ही शेतकरी व्हा, व्यापारी व्हा, उडारी व्हा, आणखी कोणी व्हा, नोकरी, परंतु मात्र वारकरी जरूर झालं पाहिजे बरं का नाही. कारण वारकरी जर पाहिलं तरी आम्हाला घाम पडतो नाही का. तुका म्हणे भावे जपा हरेचे नाम मग काळ यम शरण तुम्हाला. तो जगाला खाणारा काळ सुद्धा काळाच्या विसर भोळ्याने कोणी राहिला नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता
एवढा अधिकार संतांचा वैष्णवांचा आणि भक्तांचा आहे. म्हणून मनुष्याने जीवनात देवाचं भक्त झालं पाहिजे. क्षणभर तरी देवाचं स्मरण पूजन. हे बघा नाथांनी भागवतामध्ये सांगितलं आहे, जे विठोबाशी पूजिते ते जाते वैकुंठाशी. ते जाते कोणत्याही अवताराचं मूर्तीचं पूजन करा. मूर्तीचं पूजन करणारा भरोशाने कुठे जातो तर गेल्यानंतर मला वाटतं तो वैकुंठ धामाला कैलासाला जातो. त्याला काही वेगळं रिझर्वेशन करण्याची गरज नाही. म्हणून भक्ती शास्त्रामध्ये पूजनाला फार महत्व आहे. कशावर मला तर एकाच वाक्य सांगतो. बादशाहने सकाळी सकाळी दाढीला हात लावला. प्रधान होता, त्याला वाटलं बादशाहांना दाढी करण्याचा विचार दिसला. लगेच फरमान राजाचे सेवक धावत पळत जवळच घर होते आमच्या महाराजांचे. कोणाचे होते ते? शिवना महाराजांचे होते नाही काय. आणि मला वाटतं तर काय थोडक्यातच सांगावं लागेल की त्यावेळेला आई महाराज पूजा करत होते. कोणाची तर त्या पांडुरंगाची आपल्या आराध्य देवतेची पूजा करत होते. आई साहेबांना विचारलं महाराज घरात आहेत का? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं पूजा करतात. शिवक तसाच पळत गेला आणि प्रधानजीला सांगितलं म्हणतात ना राजा बोले राजा बोले म्हणतात ना सत्य पुढं काही चालत नाही. सत्ता देणारेही आपणच आहोत. लाथा खाणारे सुद्धा पुन्हा अशी मला पुढे काही सांगायची इच्छा नाही. हे बघा तर त्यावेळेला प्रधानजीने सांगितलं जा म्हणाले त्यांच्या मुसक्या बांधून आणा. म्हणजे मोठ बांधून आणा. मोठ आता कोणालाच कळणार आहे. मोठ म्हणजे काय तर घोंगडीत त्याला बांधून आणा डोक्यावर घेऊन. त्याला मोठ बांधणे म्हणतात नाही. तर पुढे विहिरीवरती मोठ चालायचे ना तशी यांची काय करा तर तसंच उचलून मोठ बांधून यांना आणा म्हणाले. पण हा सेवक जाताना मध्येच रस्त्यात महाराजच भेटले. कोण भेटले तर महाराज नव्हते. ते कोण होतं तर ते साक्षात ज्याचं पूजन तिकडे चाललं होतं ना तर पांडुरंग परमात्मा त्याने जवळ आली दोपटी घेतली आणि आपल्या बगलीत मारली. कोणासाठी? भक्तासाठी. जगाचा नियंता परमात्मा पण काकेत काय घेतली? दोपटी घेतली ना. याचाच अर्थ असा आहे. म्हणून हे सगळं कोणासाठी आहे तर आपल्या भक्ताचा सांभाळ करण्यासाठी. म्हणून जगामध्ये भक्त श्रेष्ठ आहेत आणि ते भक्त असे श्रेष्ठ आहेत. कोणते श्रेष्ठ आहे तर मला वाटतं त्याचं वर्णन महाराज करणार आहे. तर त्याच्यासाठी हे सांगण्यासाठी मला वाटतं जगद्गुरु तुकोबर आहे या जगामध्ये आले. सर्वांना मला वाटतं काय तर विनंती प्रार्थना करू लागले. ते म्हणाले तुम्ही फक्त एवढंच करा. त्या भगवंताला काय करा तर भजा. त्याची फक्त काय करा सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी बघा रे त्याला म्हणजे कोणाला तर त्या परमात्म्याला भजा. त्याला भजा तरच वाचाल. भक्तीच काय केली तर वाचवी. एरवी वाचू शकत नाही. आज कलियुगामध्ये कलियुग आहे. कोणत्या वेळी काय होईल हे काय तर भरोसा नाही. क्षणभंगुर नाही भरोसा. अरे सावध तर मग हे सांगण्यासाठी संत आले की म्हणून तर तुम्ही काय करा तर कोणालाही होतं ते अवतार झाले ना अनंत अवतार ऋषी भक्ता करणे. परंतु त्याला भजा आणि जर न भजा तर मग मात्र तुम्ही वाया जाल.
वाया जाल म्हणजे नरकात जाल, अधपतनाला जाल. मला वाटतं 16व्या ज्ञानेश्वरीच्या आमचे ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात. त्यात भगवान अर्जुनाला सांगतात आसुरी योनिमा पन्ना मुडा जन्मने जन्मने माम प्राप्तेव कोणते तर तो या त्या धमाम गती मी त्याला कोणत्या गतीला घालतो तर अधम गतीला घालतो. असली नीच गती त्याला देतो की हे चंद्रचूडी आहेत तोपर्यंत त्याला सुटका नाही. मग असल्या वाईट गतीला जर जीव गेल्यानंतर जात असेल तर त्या जागिण्याला धिक्कार असतो ना. म्हणून तर शब्दगुरु तुकोबरायांसारखे संत वैकुंठातून खाली पडलं तरी या तीन दुबळे अनाथ आणि आज्ञ जीवांसारख्या उद्धारासाठी खाली आले. आणि मला वाटतं काय तर त्यांना आता सांगत आहेत ते म्हणतात एका साधकाने महाराज आम्हाला सांगा या कलियुगामध्ये तरुणोपाय काही आहे का? तरुण जाण्यासाठी संसार आहे, संसार सागर आहे. हे बघा ना, साधी वाळलेली पांगड्याची जर 4 लाकड कमरेला बांधली ना तर ती या 25 किलोच्या बाळाला काय करत नाही तर उडू देते. पण वाळलेली पाहिजे बरं का. ते म्हणाल जड का नको कोणी का नको तर त्याच्याकडे अहंकार आहे, अहंकाराचं जडत्व आहे म्हणून ती बुडविल्याशिवाय राहत नाही. आपणही बुडतात आणि दुसऱ्यालाही दगडाचे नाव अधिकच ते जड. एक छान होतं तुम्हाला महाराज म्हणतात ना नावेतून पलीकडे जाता येतं पण आता नद्यात पाणी राहिलं नाही त्या नावाचं नाव सुद्धा काय तर राहिलं नाही. मग त्याने दगडाची नाव बनवली आणि त्याच्यात आता वाटतं पाण्यात ठेवली. मला वाटतं तोपर्यंतच काय व्हायचं ते तरुण जायचं कसं. म्हणून संत या जगामध्ये आले आणि मग जगाला आता वर्णन करतात. जगत त्याच्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल. कंठी राहो नाम, कंठी राहो नाम, आणि पांडुरंगाला प्रार्थना करतात देवाने म्हणावं मागा महाराज परंतु तरी मागण्याची परंपरा आमच्याकडे नाही. काही मागणे आम्हानुचित वडिलांची जाणत होत नाही काय पण तरी मागा म्हणण्यात आग्रह करण्यात जगद्गुरु तुकोबराय तयार होतात. पण जे संसारात लागत नाही ते मागितल्याशिवाय राहत नाही. म्हणून परमार्थातल्या गोष्टी मागतात. काय मागितलं पहिल्यांदा तर कंठी राहो नाम, कंठी राहो हे रामकृष्ण हरी जे नाम आहे, विठोबा रखुमाई नाम आहे किंवा विष्णू सहस्त्रनामाचं नाम आहे ना वासुदेव भक्तानां अशुभम विद्यते क्वचित जन्म मृत्यू जरा व्याधी भयम नैव प्रजायते. भगवंताचं हजारो नावे आहेत. कोणतंही घेतलं तरी त्याला जन्म मृत्यूची बाधा होते. त्याला पुन्हा जन्म नाही. जन्म नाही रे नाम घेणाऱ्याला पुन्हा जन्म नाही कारण नामाने मोक्ष मिळतो. मुखी नाम अतिमोक्ष, अतिमोक्ष. जसं दुकानदाराकडे एका हाताने आपले पैसे द्यायचे आणि दुसऱ्या हाताने पार्ट्यातून मला वाटतं काय घ्यायचं तर काय वस्तू घ्यायची ती घ्यायची. त्याला रोकडा व्यवहार म्हणतात. त्याला काय म्हणतात? रोकडा व्यवहार म्हणतात. एका डाव्याने द्या नाही तर उजव्याने द्या. एका हाताने घ्यायचं आणि एका हाताने द्यायचं याला रोकडा व्यवहार म्हणतात. असला रोकडा व्यवहार तुकोबराय सांगतात की नामाने मोक्ष मिळतो. नामाने काय होतं तर ज्याला वेदशास्त्र काहीच कळालं नाही आणि कळूही नाही. आता कळालं तर अहंकार होईल. कळालं तर काय होईल? अहंकार होईल आणि अहंकाराने नरकात जाईल. आतापर्यंत ज्यांना ज्यांना झाला ना ते सगळे कुठे गेले म्हणा तर तिकडे गेले अहंकारामुळे. ठीक आहे
अभिमानाने कुठे गेलं तर हे सगळे नरकात अधोगतीला गेले. पण भाविक श्रद्धावान मात्र नुसतं हरी जरी म्हणाला तरी सुद्धा आपण त्याला भागवतामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना विचारून किती भगवान उद्धवजींना सांगतात ते म्हणतात सकृदुच्चारितमेन हरित्यक्षरत्वयम्. हरी नावाची 2च अक्षरे आहेत भागवतामध्ये भगवान उद्धवजीला सांगतात आणि भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात ते पण फरक एवढाच. तर तिथे ते सांगतात सकृदुच्चारितमेन हरित्यक्षरत्वयम् 2च अक्षरे आहेत. ते म्हणतात बद्धाः परिकरस्ते मोक्षाय गमनं प्रति. तो मोक्षाला जातो. हे माझं वचन आहे. कोणाचं? भगवंताचं वचन आहे. भगवंताने वचन दिलंय. आणि मला वाटतं आता देव पंढरपूरला जो उभा राहिला आहे ना हा कुंडलीकरायाच्या वचनात गुंतला आहे. म्हणून तर नुसतं पायावर डोकं ठेवलं तरी मोक्ष. नवे नवे कळस पाहिला तरी दर्शन नाही होऊ द्या आषाढी कार्तिक. तरी हात जरी जोडला कळसाकडे पाहून तुका म्हणे मोक्ष देखील कळस. तात्काळ हा नाश अहंकाराचा तरी सुद्धा त्याच्या वाट्याला श्रद्धा काय मोक्ष म्हणजे भगवंत येतात. मोक्ष म्हणजे भगवंताची प्राप्ती या जन्मात होते. फक्त श्रद्धेने मात्र केलं पाहिजे. आलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला 2 शब्द. आमचे सावता महाराज शेतामध्ये मोठ टाकायचे ते आमचे बाबा सांगायचे. सावता महाराज म्हणजे त्यावेळेला मोठ विहिरीवर असे पंप सेट नव्हते. आता विहिरीवर चालणारे नाही का विद्युत पंप नव्हते. कातडी मोठा नाही का ती मोठ बैलाची आहे काय ते कातडी मोठ. आणि मला वाटतं पहिली मोठ जर काढली ना ते बाबा सांगायचे तुम्हाला शाब्दिक असू शकते मी सांगायला आलो नाही पण खरी गोष्ट आहे. तर तुमचे बाबा सांगायचे की पहिली मोठ जर काढली ना तर ते सावता महाराज म्हणायचे हे सगळं पाणी माझ्या पांडुरंगाला अर्पण. ठीक आहे कोणाला अर्पण करते तर सांगतात पंढरपूरला मंदिरात पाणी जात होतं. तुम्हाला हे आश्चर्य वाटेल. त्याला शाब्दिकाची शक्ती म्हणतात व्याकरणी भाषेमध्ये. पण नाहीये ते खरंच आहे. श्रद्धेने केलं ना एवढं सगळं घडू शकतं. दुसरं उदाहरण सांगतो बघा. त्यावेळेला आषाढीला दिंडी चालली आणि मला वाटतं त्यावेळेला त्यांची मुलगी तिचं नाव काय नागू. आणि मला वाटतं ती नागू जवळच होती. महाराज भाजी खुरपत होते आणि तेव्हा त्यावेळेला ते चालू होतं त्यांचं विठोबारक आपण करणारच आहोत थोड्या वेळामध्ये. तर त्यावेळेला हे चालली दिंडी चालत होती. त्यावेळेला जवळ आल्यानंतर महाराज गेले आणि सर्वांच्या पायावर घाली लोटांगण बंदी नाही का. आणि मला वाटतं वारकरी मस्तक माझे पायावर या वारकरी साधू संतांबद्दल आदर भाव असला ना देव त्याचा अंजना झाला म्हणायचं. त्याचा अर्थ म्हणून साधू संतांवर काय असावा तर आदर असावा प्रेम असावं श्रद्धा असावी. देवाला शोधण्याची गरज नाही. देव त्याच्याकडे येतो. त्यावेळेला त्या नागूने विचारले बाबा हे कोण लोक आणि हे असं काय म्हणतात. त्यांनी सांगितलं नाही बाळ हे भोजन म्हणतात. आपलं हे शेत ज्याचं आहे ना हे शेत ज्याचं आहे ना ही भाजी हे सगळं कांदा मुळा जे आहे ना हे कोणाचं आहे आपलं नाही हे त्याचं आहे. आणि मला वाटतं त्यावेळेला त्या नागूने ते ऐकले. ते म्हणाले मग बाबा असं करू नये आपण ही भाजी आहे ना मग त्या पांडुरंगाला आपण यांच्याकडे देऊन जाऊ. याचा अर्थ आपण काय करू तर आपण जर जाऊ शकत नाही मग आपण ही भाजी काय करू तर त्या पांडुरंगाला देऊ. यांच्याजवळ ते देऊन पोच करतील. पांडुरंगाला समाधान वाटेल. पण याच्या पुढे काय आहे श्रद्धा आहे का. श्रद्धेला फार महत्व आहे नाही काय. श्रद्धेला महत्व किती आहे सांगतो तुम्हाला. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी त्याचं वर्णन करतात. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. पाहे पाच म्हणून सांगे श्री गोविंदा म्हणून सांगे श्री गोविंदा कवन एक मोक्षपदा झुंबत होता श्रद्धा उपाय. श्रद्धा नाही पण देवा मला कधी भेटशील म्हणणारा भक्त होता. पण काय नव्हती त्याच्याकडे श्रद्धा नव्हती. ज्ञानोबांनी पुढे त्याच्या उभे केले. ते म्हणतात माळावरचे काही गोल गोल असे तांबड्या रंगाचे गोटे आणले आणि पूर्वीच्या काही घाणी असायचे. तर त्यावेळेला ज्ञानोबा म्हणतात घाना गाळीले गुंडे घाना गाळीले गुंडे तेल ना पेंड जोडे नाही का. तेल ना माळावरचे गुंड गावातले नाही म्हटलं बरं का. गावातले नाही माळावरच म्हटले नाही का. ते माळावरचे गुंड आणले त्याने आणि त्या घाण्यात घातले आणि चांगला घाणा त्या बैलाचे डोळे बांधून फिरवला. आता काय तेलही नाही आणि काय नाही. तेल ना पेंडी जोडे ज्ञानोबा ज्ञानेश्वर म्हणतात. तसं श्रद्धा नसताना जे जे जीवनभर केलं झालं ते सगळं व्यर्थ जातं. साक्षात परमात्मा स्वरूप ते नाही का.
त्याचा त्यावेळेला मग म्हणाले ते म्हणाले भाजी त्यांना ती नागू चिमुकल्या हाताने भाजीची पेंडी घेऊन गेली त्यांची ही आपल्याच नादात हे कशी तर आता दिंडीत कोण कसं जातात माहित आहे आपल्याला नाही का कोणाला दिंडीत काय काय लागतं नाही का तर मला वाटतं ही आपल्याच नादात हिने भाजी तेव्हा आपल्या हातात दिली आणि तेव्हा पायंदळी तुडवली या सुद्धा पेट्यांना कळलं नाही आणि मला वाटतं जेव्हा पंढरपूरला गेले ना तर त्यावेळेला तिथं गेल्यानंतर ज्यांनी भाजी तुडवली ना दर्शनाला गेल्यानंतर पांडुरंगाच्या पायावरती पडलेली भाजी पाहायला मिळाली नाही का आपण ती मला वाटतं संत सावता महाराज चरित्र ग्रंथातला हा दृष्टांत आहे त्याचाच अर्थ असा आहे संत शिरोमणी सावता महाराज त्यांचा ग्रंथ आहे चरित्र ग्रंथ त्याच्यातली कथा आहे तर सांगत होतो एवढा महिमा श्रद्धेचा आहे म्हणून जर देव जर मिळत असेल ना तर एका श्रद्धेच्या बळावर देव भावता भुकेला देव भावता भुकेला देव भावता भुकेला देव भावता भुकेला आजे दुष्काळ आजे दुष्काळ आजे दुष्काळ आजे दुष्काळ आजे दुष्काळ बळ कशाचं पाहिजे मनुष्याकडं संसारातलं बळ नसू द्या भावाचं नसू पाठीमागच्या अगोदरच्या भावाचं नसू द्या धैर्यांचंही बळ नसू द्या नातेवाईकांचंही नसू द्या शेतीचं उत्पन्न नसू द्या संसाराचं उत्पन्न नसू द्या पण कशाचं बळ पाहिजे श्रद्धेचं भावनेचं बळ पाहिजे आणि श्रद्धा भाव म्हणजेच प्रेम म्हणजेच काय तर आणि प्रेमाने घेतलेलं थोडस जरी नाव मला वाटतं ते भगवंताला काय होतं तर प्रिय होतं म्हणून जगद्गुरु तुकोबरायचं वर्णन करतात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात लागोनी या पाया विनवितो तुम्हा लागोनी या पाया विनवितो तुम्हा लागोनी या पाया विनवितो तुम्हा आम्ही जर असतो तर काय ठेवलं असतं नाही काय शेजाऱ्याचंही माझं तर तेही माझच म्हणालो असतो त्याचा अर्थ काय जग सुद्धा मागितलं असतं सिकंदरच्या मागे ह्याचा नंबर म्हणायचं नाही का जगत जेता याचा अर्थ याने सारं ब्रह्मांड जग मागून बसला होता एवढा स्वार्थी आणि आवडा एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल मला वाटतं त्रेतायुगामध्ये म्हणजे मध्यंतरी रामप्रभूंचा अवतार झाला त्याचं वर्णन महाभारतामध्ये त्या श्रीमद भागवत महापुराणामध्ये गेलं त्यावेळेला राम प्रभूंनी रावण वगैरे मारला हे सगळं झालं आणि मला वाटतं आता 11,000 वर्ष राज्य सुरू झालं किती करत होते 11,000 वर्ष मध्येच काय झालं एक हावरा मनुष्य त्यांच्याकडे आला स्वार्थी 11 वाजता दरबारात आला आणि प्रभूंना म्हणाला पाहिल्याकडून त्याच्या मुखाकडे मागण्याची आस माझ्या मुखाकडे तो प्रभू आहे तो राम आहे तो सर्वांच्या हृदयात बसला आहे त्याला सांगायची गरज नाही ठीक आहे सर्वागती राम त्याला सांगायची काय गरज आहे मग राम प्रभूंनी याच्या हृदयातलं ओळखलं आणि मला वाटतं ते
काय रे बाबा असं दुःखी का? तर ते म्हणाले, हे बघा प्रभू, माझ्याकडे अशी परिस्थिती आहे की माझं घरदार मुलं बाळ मला सांभाळणंच अशक्य झालंय, मला तसुभर जमीन नाही, मला काय ते आमचे बाबा सांगत होते. मग म्हणाले, काय तुझी इच्छा आहे? उगीच 12 वाजवायचे नको, सांग लवकर. तर ते म्हणाले, आता हे बघा, सकाळी सूर्योदयापासून मी जेवढा पळत राहील ना, जेवढा पळत राहील सूर्यास्तापर्यंत, कुठपर्यंत? सूर्यास्तापर्यंत, तेवढी जमीन फक्त मला घ्या. नाही, तेवढी जमीन काय करा तर फक्त. प्रभू म्हणाले, तसाच तू त्याला रामराज्य म्हणतात. म्हणून आतापर्यंतही झाले, पुढे होतील, पण रामाचं राज्य सोडून बोला. नाही का, राम राज्य नाही, रामही नाही, आता काही असू दे, पण त्याच्यात काय नाही तर रामच राहिला नाही. नाही काय राहिला नाही तर एवढंच काम, जगात राम राहिला नाही. ठीक आहे, असंच म्हणायला काय हरकत नाही. आणि असे तर फक्त आता हरिनामातच आहे. कशात आहे तर तो या भजनात राम आहे, कीर्तनात राम आहे. नाचता नाचता देवाचा न दिसणारा देव ह्याच्यात आपल्याकडे आले दिसणार नाही, पण आहे, त्याचा अर्थ आहे. मग त्यावेळेला प्रभू म्हणाले, हे बघा 11 वाजता सकाळी दुसऱ्या दिवशी मला वाटतं दरबारात आला आणि मला वाटतं त्याला सांगितलं, आता उद्या काय करायचं तर सूर्यास्ता बरोबर इथं दरबारात यायचं आणि काय तर माझे सेवक असतील तुझ्याबरोबर तुझ्यावर पहारा ठेवतील, तू जरा सुद्धा थांबला नाही पाहिजे. नाही का, सूर्योदयापासून तेवढी जमीन तुला. नाही का, त्याचा अर्थ त्यावेळेला भोवताली 1 एकरचा पट्टा असेल असं गृहीत धरू आणि तेवढी पैसे तेवढी जमीन एवढ्या रंगाची तुला. पण मला वाटतं सूर्यास्ताचं मला वाटतं इथं बोलणं झालं होतं, पण ह्याचा सूर्यास्त 10 वाजता झाला. त्याच्या जीवनाचा सूर्यास्त कधी झाला? म्हणून मनुष्याने फार स्वार्थ करू नये बरं का. जेवढी जेवढी माणसं जगात स्वार्थी झाली ना, त्यांना पूर्ण आयुष्य कधीच भेटलं नाही आणि सुख तर कधीच नाही. स्वार्थी मनुष्य त्याला घराच्या कुटुंबाची सुद्धा त्याला पर्वा नसते, कारण त्याला फक्त काय पाहिजे, त्याचा स्वार्थ हवा आहे, याचाच अर्थ समजतो. असं त्याच्याबद्दल या दुर्जनाचं वर्णन काय करायचं, याला संतवाणी म्हणतात. पण संतवाणीने पवित्रच काय करावं तर उच्चारावं, हा संतांचा महिमा आहे. आणि म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबराय जगाला वर्णन करतात की तुम्ही फक्त श्रद्धेने काय करावं तर ते नाम घ्यावं. आणि सांगितलं ना, ते श्रद्धेचं बळ एवढं आहे की श्रद्धेने तो परमात्मा आपणहून आपल्या घरी येतो. मी रात्री सांगितलं होतं, बघा हिरव्यागार कैऱ्या त्या आंब्याला आलेल्या असतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, पण हे बघा एका शब्दात सांगायचं झालं ना तर पक्व दशेला आल्यानंतर त्या राघवाना म्हणजे पोपट्यांना असे जाहिराती देण्याची गरज नसते, माझा आंबा पाडायला आला आहे. नाही का, ते त्यांना सांगायची गरज नसते. मालकाच्या अगोदर, शेत मालकाच्या अगोदर आंबा पाडायला आला हे कोणाला कळतं, म्हणून त्याला राघवा म्हणतात. राघवा म्हणजे पोपट. नाही का, त्याचा अर्थ आहे एवढा महिमा आहे भगवंताचा. म्हणून आपण फक्त भक्ती करताना पक्व दशेला आलं, त्यात राबावं लागतं, मोरावं लागतं. नाही का, हे बघा ना, ते हिरव्यागार कैऱ्या 7-8 दिवस त्या कशात तर पाल्या पाचोळ्यात घालाव्या लागतात. मग सुरुवातीला घातल्या त्यावेळेला तर हिरवा रंग होता, मला वाटतं आता 8 दिवसानंतर पाहिलं तर तो हिरवा रंग गेला आणि पिवळी धमक झाली. आणि आता आज जर पाहिलं तर कापून पाहिलं तर मी आता तुमच्या तोंडाला पाणी काही सोडत नाही, परंतु तुम्ही बघा आंबा पिकतो. नाही का, पुढे सांगत नाही. हे बघा ते आमचे बाबा सांगायचे, ते म्हणाले पाणी सुटत तोंडाला एवढा पिवळा धमक झाला. नाही का, अगोदर तर हिरवागार होता, आता तर मी म्हणतो कापलाच, चळा चळा तोंडाला न खाता पाहताच पाणी आलं. आणि मला वाटतं स्वाद म्हणजे गोडी सुद्धा बदलत काय तर एवढी अमृतासारखी झाली. आणि मला वाटतं मग आता त्याची किंमत सुद्धा हिरव्या कैऱ्याला कोण विचारलं, त्याला काय भाव आहे बाजारात, आणि या आंब्याला काय तर आता सांगू का 150 की 100. नाही, त्याचा अर्थ असा आहे एवढा बदल कशामुळे झाला तर नुसत्या पाल्या पाचोळ्यात घातला, पाल्या पाचोळ्यात हिरवी कैरी घातली तर एवढं तिचं जीवन परिवर्तन झालं. नुसतं संतांच्या संगतीत या नाम सप्ताहात 7च दिवस या त्याचा उद्धार भरोशाने होईल बुटाला. आपल्याला पुढे चालायचंय. हे बघा जगद्गुरु तुकोबरायांना एका साधकाने विचारले, म्हणाले महाराज अहो तू देव देणार आहे ना, देव द्यायला लागले, देव देवनी उदार भक्ता देतो अमर पदे, अमर करून टाकील, मग तुम्ही का मागितलं नाही, स्वर्गात राज्य का मागितलं नाही. तर मला वाटतं ते महाराज म्हणाले एका शब्दात लोकम विशालम शिने पुण्य मर्त्य लोकम विशांती, अथवा मग त्या पुण्याची पावटी सरे वगैरे वगैरे, याचाच अर्थ असा आहे. तर त्यावेळेला असं आहे जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, मग बघा त्याला मागून काय करायचं, न पारमेश्यम न महेंद्र कृष्ण न सार्वभौमं न रसाधिपत्यम न योग सिद्धिम पुनर्भुवं मय्यर्पिता निच्छति मद्विनान्यत्
हा भागवतातला श्लोक आहे. भगवान उद्धवजीला सांगतात माझा जो खरा भक्त आहे ना तो इंद्राचं पद नाही ब्रह्मदेवाचं सुद्धा पद ब्रह्मपद मागत नाही तर बाकीच्या क्षुल्लक पदाची काय गोष्ट आहे. इंद्रपदादी भोग भोग नव्हे तो भोग तुकोबरायांनी अभंगात सांगितलं. मग याचा अर्थ असा असल्या नासक्या कुचक्या सुखाना तुकोबराय मागायला तयार नाही तर त्यांना माहित आहे हे मला वाटतं काळावं लागतं. काय व्हावं लागतं तर तुका म्हणे त्याचे कळले आम्हाला 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 तो देव मागितला पाहिजे आणि तो देव ज्याने मिळतो ते साधन मागितलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात कंठी राहो नाम नामाने देव मिळतो. नामाने तुका म्हणे नामे देवने ती भेटी म्हणे त्याची ओठी पुष्ट होय. तुकोबाराय एका साधकाने विचारले महाराज खरं आहे का तर तुकोबाराय म्हणतात जो नामाने देव भेटत नाही असं म्हणतो ना त्याच्या तोंडाला कुष्ठरोग हो. हे कोण म्हणतात ते तुकोबारायांचा अभंग घरी गेल्यानंतर बघून घ्या नाही का मला सांगायला पडेल. मग याचा अर्थ एवढा आत्मविश्वास तुकोबारायांचा नामावर आहे. मुखी नाम अतिमोक्ष एवढा नामाचा मला वाटतं तुकोबारायांना विश्वास अंतरे विश्वास धरिला नामाचा. तुकोबारायांचे अभंग प्रसिद्ध आहेत अंतरे विश्वास धरिला नामाचा. म्हणून भक्ताने साधकाने नामस्मरण करताना जय जय राम कृष्ण हरी म्हणजे विश्वास आहे. तर एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा रामप्रभूंची सीतामाई नेली नाही तर सांगतात शास्त्रात नेली आहे ते काय आहे ते रामायणातच वर्णन केले नाथांनी. तर असं तर त्यावेळेला काय झालं तर मध्ये जटायू भेटला. कोण भेटला असा कणत पडला होता आणि तो म्हणत होता त्याच्या अंगात प्राण राहिला नव्हता. तो सत्यासाठी मरणारा जटायू कशासाठी सत्यम एवं जयते त्याचा शाब्दिक अपक्रम झाला ना सत्यमेव जयते म्हणून सत्याचा जगात काय होत तर विजय होतो. पण याने बाबाने खरं बोलला म्हणून काय झालं तर याचे बाबाने पण उपटून टाकले. त्याने विचारलं तुझं मरण कशात हा बाबा हरिभक्ताची जात तो खरं बोलून बसला माझा या पंखात आहे आणि त्याने सांगितलं हा दुष्ट आहे आपल्या पायाजवळ कसा येईल आणि याचं पंख उपटता कसं येईल म्हणतो म्हणाला माझ्या कुठं आहे तर ते पायाजवळ पायाच्या डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. खोटं बोलला रावण कारण तो दुष्टच होता. आणि मला वाटतं मग म्हणून सत्याचा शेवटी काय होतो तर विजय होतो. तर त्यावेळेला काय झालं तर तो असा कणत पडला होता त्याने त्याची दुर्दशा केली होती आणि त्यावेळेला कर्मधर्म सेवकाने तो म्हणत होता श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. त्यावेळेला काय झालं साक्षात लक्ष्मणजी पुढे चालत होते राम प्रभू मला वाटतं मागे चालत होते आणि मला वाटतं ते आक्रंदन ओरडत होते शीते शीते म्हणत होते झाडांना दगडांना लिंगण देत होते. फक्त जगासाठी विलाप आहे त्याच्या पलीकडे आपल्याला जाऊन सांगायला वेळ नाही. पण एक आहे तर त्यावेळेला लक्ष्मणाने धनुष्य संचित केलं कोणा वाढवे पक्षी आहे प्राणी आहे. रामप्रभू म्हणाले अरे बाबा समक्ष पायाची हानिशी घेतल्याची बाय कोणाला कोणावर हे शस्त्र धारण करू नये. त्याचा अर्थ कदाचित तो आपलाच असेल तर त्याचा चूकपणा येणार नाही ना. मग याचा अर्थ म्हणजे शहाण्याने विचार केल्याशिवाय आपल्याला आपण कोणाला शत्रू मानू नये नाही. आधी विचार लाख वेळा करावा की खरंच हा आपला शत्रू आहे का मग काय असेल ते. याचा अर्थ ही धर्मनीती आहे. मला वाटतं रामायणात काही सांगितलं नाही कसं जागावं कसं मारावं जीवनाचा उद्धार कसा व्हावा हे सगळं त्या ग्रंथात आहे. म्हणून ग्रंथ नेहमी पाहावेत वाचावेत ऐकावेत आणि नाही कळलं तर कीर्तन तरी ऐकावं. पण ह्याच्या पलीकडे जाऊन सांगू का कीर्तनकारांनी सुद्धा ज्याच्या योगाने याच्या जीवनाचं भलं होईल ना हेच सांगावं विचारलं असा कणच पडला होता. राम नामाचा उच्चार करतो धनुष्य पुन्हा जागेवर टाकेत घातले. राम प्रभू पुढे झाले आणि ते म्हणाले काय रे बाबा तू पण तुझा परिचय त्यावेळेला ते म्हणाले मी जटा आहे. त्याने सांगितलं म्हणजे तुझी अवस्था त्याने सांगितलं. रावणाने सीतामाई काय केली आहे तर म्हणजे काय झालं तर तपास लागला म्हणजे शोध लागला. त्यांना तर आनंद झाला थोडासा दुःख कमी झालं. मीठ चोळल्याने दुःख वाढतं. मीठ चोळल्याने काय होतं दुःख मीठ कधी चोळू नये बरं का जखमी होत नाही. आणि
आपल्याकडे तर मिठाशिवाय टेब्याशिवाय दुसरं काहीच नाही. जिथं जाते टेबाच नाही का, जिथं जाते तिथं कोणाच्या संसारात मीठच टाकलं म्हणायचं नाही का. म्हणून जगात कोणाचा संसार सुखाचा नाही, ही खरी गोष्ट आहे. त्याचा अर्थ त्याचाही नाही आणि दुसऱ्याचा नाही, त्याचा अर्थ. मग त्यावेळेला प्रभू म्हणाले मग अरे ही अशी अवस्था. ते म्हणाले मी खरं बोललो आणि माझं मरण पंखाचाही सांगितलं आणि माझी दुर्दशा केली. पण ते म्हणाले मग आता तू माझा भक्त आहे, माझं नामस्मरण केलं आहे, कंठी राहो नाम. माझ्या नामाचा परिणाम माहित आहे तुला हे का. माझं नाम जो कोणी घेईल तो रामच होतो. कसा होतो तर रामे रामवरून गेली कौशल्या माऊली नाही का. राम नाम जो घेतो ना, राम नाम ऐकणाराही तर तो, घेणाराही तर तो, आणि मला वाटतं त्यांना सहकार्य करून मला वाटतं घ्यायला लावणारा सुद्धा काय करतो तर आपल्या नाम सप्ताहात पंगती आहे त्यांना. म्हणून शास्त्र हे सांगते सर्व दानात पहिलं दान श्रेष्ठ असेल तर त्याचं नाव दाना माझी अन्नदान. जागरणात हरे कीर्तन सत्या माझी प्रल्हाद दान या विभूती माझी. दानात दान जर कोणतं श्रेष्ठ असेल तर कोणतं दान, हे अन्नदान आहे ना. अन्नदान समदान नाही का, शास्त्र सांगते अन्नदानासारखं दुसरं महान दान नाही बरं का. म्हणून मनुष्याने नेहमी अन्नदान करत जाऊ. ह्याच पुण्याने त्याला एका तरी जन्मात शतातरी एका जन्मांच्या शेवटी कृपाळवा पोटी होईल दया. त्या देवाला आपली दया येईल आणि त्याचं दर्शन होईल, जीवनाचं कल्याण होईल, उदार होईल. त्याचा अर्थ हे नुसतं दानाचं आहे. म्हणून तुकोबराय सुद्धा देवाला आता म्हणतात. तसं तिथं जटाईचा उद्धार केला. ते म्हणाले माग काय मागायचे ते, या सर्व ब्रह्मांडाचा नियंता मी राम आहे, परब्रह्म आहे, काय मागायचे ते माग. ते म्हणाले प्रभू आता मी काय मागणार. चंद्रसूर्य जातील पण यांची कीर्ती राहील. कशामुळे केवळ नाही का. कर्णपिता सुब्रांगणी पाणी कापिला चोरणी मागशी तिथं पाडवणी दोन्ही दात तयाचे. दात पाडून रणांगणावर का होईना पण देवाने मागूनच घेतले आणि त्याचा वध केला. याचाच अर्थ असा आहे देवाने कसं मारायचं दुर्जनाला. याचा अर्थ दुर्जनांचा येणे करुणी संहार याच्यासाठी देवाचा अवतार आहे. त्याचा ही धर्मश्य आणि संतांचा याच्यासाठी आहे की तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. आपला उद्धार जर होत असेल ना तर फक्त कोणाच्या तर संतांच्यामुळे होत. नारद जर भेटले नसते तर वाल्मिकी अजून राहिला असता नाही का. आणि तसा दरोडेश्वर म्हणूनच राहिला असता बरं का. त्याचा उद्धार झाला नसता. दुसरा जन्म मिळाला तरी दरोडेच घातले पण उद्धार झाला नसता. पण नारद भेटले आणि उलट राम नामाने त्याचं कल्याण झालं.
हे प्रभू तुमच्या मांडीवर डोके ठेवून प्राण देण्याचं मी ठरवलंय, मला एवढंच द्या. शबरीने सुद्धा मागितलं. राम प्रभू भेटले, मोठे मोठे पंडित विद्वान तिकडे गेले सुद्धा, फिरकले सुद्धा नाही. फक्त आपल्या मातंग नावाच्या गुरुपासून जीवनात गुरु असावे बरं का. मी नेहमी सांगत असतो, गुरु कृपा आणि गुरु जर नसतील ना तर हे 2 पायाचे गुरुच म्हणायचे नाही. 2 पायाचे म्हणजे कसे तर जनावर, हे 2 पायाचे आणि ते 4 पायाचे, काय फरक आहे नाही का. म्हणून गुरु शिवाय जगणं व्यर्थ आहे. म्हणून संतांची कृपा आपल्यावर असावी आणि मला वाटतं त्याच्यासाठी आपण काय करावं तर त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावा. त्याला भक्ती म्हणतात, सेवा म्हणतात, नामस्मरण म्हणतात, त्यांची शरणागती म्हणतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराया भंगाच्या दिशेत म्हणतात, संतांचे पायी नुसतं संतांचं दर्शन झालं तर देव होतो. नवे नवे न दिसणारा कधी अनंत युगात देव पाहिला नाही, पण आज पाहायला मिळतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. गजानन महाराज शेगावून जेव्हा पंढरपूरला दिंडीला गेले ना तर त्यावेळेला तिथे गेल्यानंतर नगर प्रदेश किण्यासाठी दिंडी निघाली. महाराज आसनावर होते तर त्यावेळेला सगळे गेले, पण त्या आश्रमाची म्हणजे त्या मठाची त्या बापुण्या नावाचा भक्त आहे त्यांचं जर चरित्र पाहिलं जातो काय त्या संत दासगुरु महाराजांनी लिहिलेलं ते संत गजानन विजय ग्रंथ, तर त्याच्यात हा दृष्टांत आहे. तर त्याच्यात ते सगळी दिंडी गेली, पुंडलिक वरदा झालं आणि गजानन महाराजांनी सांगितलं त्या काय त्या सांगितलं मला वाटतं त्याला बापुण्या त्याचं नाव बदललं. तर त्यावेळेला त्याला सांगितलं आशीर्वाद तो रडायला लागला. तो म्हणाला महाराज आता मी तुम्ही सगळे जाणार पांडुरंगाचं दर्शन करणार, मी आपलं बसतो इथं झाडतच नाही का, माझ्या प्रारब्धाचेच म्हणायचं. तर त्यावेळेला तो रडायला लागला, पण त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा पाहिल्यानंतर नाही का काय कटी प्रेम दाटे नीर लोटे हृदय प्रगटे अशी अवस्था व्हावी लागते तेव्हा देव भेटतो. आणि मला वाटतं सहजासहजी भेटतच नाही. अहो सहजासहजी आज तुम्हाला पाणी सुद्धा भेटायचं नाही का. सहजासहजी तुम्हाला काय भेटणार आहे. सहजासहजी जर देव भेटत असेल ना तर फक्त कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे या अवस्था प्राप्त व्हावी लागते. तर त्यावेळेला तो रडायला लागला. गजानन महाराज म्हणाले हे बघ आता फार वेळ नको. ते म्हणाले आता तू डोळे झाक म्हणाले. गजानन महाराज ताडकन नाचण्यावर उभे राहिले आणि त्याला सांगितले आता डोळे उघड. पण गुरु आज्ञा आहे. झाकून घेतलेले डोळे पुन्हा काय केले तर उघडले. आणि मला वाटतं मग श्री गुरु सारिका असा पाठी राहा आणि मग त्याच्यावर श्री गुरुची कृपा आहे ना संतांची कृपा आहे ना मग त्याला या ब्रह्मांडात काय गुन्हे आहे याचा कसं आहे. डोळे उघडून पाहिले तर गजानन महाराज दिसले नाही तर कोण दिसलं तर साक्षात पांडुरंगाचं रूप दिसलं. कमरेवरती हात सुंदर ते ध्यान समचरण सरोजम ते हात असे कटेवर समचरण आहेत आणि मग असं बघून त्याचं रूप त्याला पाहायला मिळालं. पण हे कधी घडलं तर मला वाटतं संतांचे पायी लीन व्हावे नाही का. त्याचाच अर्थ असा आहे. नेहमी वारंवार संतांच्या पायावर काय व्हावं तर अहंकाराने जर गेलात ना तर नाश व्हायला काहीच वेळ लागत नाही. आणि हे कलियुग आहे. कलियुगात तर नाश लवकरच होणार आहे. थोड्याशा कारणावर सुद्धा जीवाचा काय होतो तर नाश होतो. आणि संतच फक्त काय करतात तर वाचू शकतात. पण संत ज्यांची राखण करतात भगवान ज्याचं रक्षण करतात अंतकाळी तैसा अंतकाळी तैसा दुसरे प्रमाणे अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी त्या सांभाळे अंतर्वाही हरी त्या सांभाळी तो परमात्मा येणे प्रकारे त्याला सर्व बाजूने सांभाळतो. त्यात तसे संत सुद्धा आपला काय करतात तर सांभाळ करतात. त्याचा अर्थ म्हणून तर काय जगद्गुरु तुकोबराया म्हणतात अवतार तुम्हा धरावया कारण आता संतांचा महिमा काय वर्णन करावा. म्हणून ह्या संतांच्या पायावर फक्त आपण लीन व्हावं त्यांची सेवा करावी त्यांच्या मागणी करावी की तुम्ही आम्हाला काय करा तर कंठी राहो नाम हृदयी अखंडित प्रेम. आणि दुसरी गोष्ट अशी जाता जाता सांगायचं झालं तर संसार सुद्धा प्रेमाशिवाय होत नाही. बघा हे सगळ्या संसाराचा उच्छेद व्हायला काय लागतो नाही का. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले त्या घरात काय नाही प्रेम नाही. ज्या घरात प्रेम नाही घर राहत नाही ते केव्हा नष्ट होतं. कोणाचाच कोणाला मर्यादा नाही आणि पायपोच नाही. आणि मला वाटतं कोणी हे बघा ना तुम्हाला सोपं करून सांगतो पायातली चप्पल आहे ना पायातलं पादत्राण आहे ना ते पायातलं पादत्राण पायातच सोडते. ते खिशात सुद्धा शोभत नाही. ते कुठे खिशात घातलं तर ते सुद्धा शोभा देत नाही. खांद्यावर घेतलं ते सुद्धा शोभा देत नाही. आणि डोक्यावर घेतलं ते सुद्धा शोभत नाही. तुम्ही म्हणाल मग
आम्ही गळ्यात घेऊ नाही का, तर ते सुद्धा काय करणार नाही, तर शोभा देणार नाही. तर पायीची वाहन आम्ही नाही तुकोबर आहे म्हणतात, तुकोबर आहे म्हणतात पायीची वाहन. म्हणून ज्या घरात मर्यादा नाही ते घर गमात नष्ट होतं. घरात प्रेम असावं, मर्यादा असावी, जेणेकरून सुखाचा संसार होतो. आणि जसं संसार सुखाचा होतो ना, तसं परमार्थ सुद्धा होतो आणि तो देव सुद्धा भेटतो, जीवनाचं कल्याण होते, उद्धार होतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या प्रेमाची गरज आहे. नाहीतर मग जगद्गुरु तुकोबाराय काय या पंगात वर्णन करतात, प्रेम करे दिशे जना, प्रेम करे दिशे जना. प्रेम खरं दिसत पण भिन्न अंतरी भावना, पण आतली भावना वेगळी आणि दाखवायचं प्रेम वेगळं. हे खोटं प्रेम नाही चालत नाही का. बिगडाचा रंग राहे कोण का, सोन्यापेक्षा चमकत ते. कधी कधी आम्ही सुद्धा बसतो त्याने जर चाललं आणि चमकलं ना, ते वाटतं हे काय आहे तर वेगळंच ना ते. सोन्यापेक्षा चमकतं. काय झालं चमकलं म्हणून, पण ते नक्कीच काय नाही, सोन्या विषयाचे समसुख बेगडाची बाजू. जातीवंत संत लागतात, त्यांच्या दर्शनाने तो देव भेटेल. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ, तो देव कृपा करील नाही का. परंतु खरे संत साधू भेटले पाहिजे, नाही तर आणि पुढे जाऊन मला सांगायचं याचाच अर्थ असा आहे, संतांचं दर्शन आणि संतांची सेवा आणि संतांचीच कृपा जर झाली ना, तर मला वाटतं जगद्गुरु तुकोबारायच्या वर्णन करतात. एका साधकाने विचारले, महाराज आतापर्यंत तुम्ही ह्या गोष्टी मागितल्या, नाव मागितलं, ते घेताना प्रेम मागितलं, आणि तिसरी गोष्ट तर संतांची सेवा त्यांच्या पायी लीन व्हावे हे मागितलं, आणि आमचं काय होईल. तर त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारायचा म्हणतात, विठोबा आणि तुम्ही मागितलं काय, नाम प्रेम आणि संत त्यांची भेट मागितली. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. मला संत भेटले, आधी बरवे झाले माझे माहेर भेटले. संत म्हणजे एवढे कृपाळू सज्जन तुम्ही. संत काय वर्णन करावं संतांचं, एवढा महिमा त्यांचा आहे. ह्याने काय होईल तर जगद्गुरु तुकोबारायचं वर्णन करतात. ज्ञानेश्वर मिळाल्या ना आतापर्यंत सांगितलेले, तर तू काय होईल तर तो तरुण जाईल. जगद्गुरु तुकोबारायचं वर्णन करतात. तुका म्हणे तरे तुका म्हणे
आपल्यासारख्या ईश्वराने संत प्रेमी सज्जनांच्या कृपाशीर्वादाने झालेली हरिके जरूर सेवा या सेवेची पुष्पश्री महाराजांच्या चरणी भगवान श्री पंढरीरायाच्या चरणी समर्पण करून सेवा संपू. जय विठ्ठल जय श्री संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह नन्नस हनुमानोत्सव आजची सुंदर अशी कीर्तन सेवा हरिभक्त परायण अंकुश महाराज बावीकर. आजची कीर्तन सेवा हरिभक्त परायण अंकुश महाराज बावीकर यांनी साधू संत यांच्या सहवासाचं महत्व सांगितलेलं आहे. खूप छान प्रकारे महाराज आपण याचं महत्व विषय केलं. आम्ही नांदेडचे भक्तवृंद आपले या सेवेसाठी सदैव ऋणी असू. तसेच आज सकाळची अन्नदानाची पंगत